माझ्या आईला तिरुपतीला जायचंय, वडिलांना एकदा काश्मीरला जायचंय, भावाचं स्वप्न आहे त्याला ताजमहल बघायचंय. पण मी ठरवलंय मला एकदा चंद्रावर जायचंय. पण त्याच्यासाठी या घरात बसून चालणार नाही, बाहेर पडलं पाहिजे. या चंद्रेला नको तिथे ओढ्याची सवयच आहे. हे सगळे माझे मेडल शाळेत रनिंग मध्ये मिळालेले. मी जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा तेव्हा जिंकले. पळण्यात मी कोणाला ऐकत नाही आणि घरात माझं कोणी ऐकत नाही. म्हणून मी आज ठरवलंय शेवटचं पळायचं, घरातून पळून जायचं. आता आपली पोरगी पळण्यात एवढी हुशार आहे हे माहीत असल्यावर घरातल्यांनी किती काळजी घेतली पाहिजे. पण आमच्या घरातल्यांना माझी काय पडलेलीच नाही. आता एवढ्या रात्री मी पळून जाते, बाहेर कुत्रं ओरडायला लागलेत, अदनामधनं पाऊस पडतोय. अशा टायमाला कोणीतरी थांबवलं पाहिजे ना. तू थांब. हा, याला काय झालं? अगं तुला सांगितलं होतं ना इथून पुढे दारू पिणार नाही मी. माझा तुमच्यावर विश्वास नाही. तेच म्हंटल, मला कसं काय अडवतोय दादा. पळून गेल्यावर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळतात. म्हणजे पळून गेल्यावर कंपल्सरी पळायलाच पाहिजे असं काही नसतं. तुम्ही चालत चालत गेलात तरी घरचे पळून गेली असंच म्हणतात. या झुडपात काहीतरी हल्ल्यावानी वाटलं. मला तर वाटतं इथं शिरला असेल तो बिबट्या. अरे पण तुला काय माहिती? माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मग वाट काय बघताय, गोळी घाला ना. अरे फॉरेस्ट वाले ताण देतील पंडू. अरे पण माणसं मरते त्याचं काय? आणा आणा दत्ताची बंदूक आणा. ना ना अरे गोळी. गोळ्या घाला, काय गोळ्या घाला. पोरीची काय काळजी आहे का नाही? अरे हा कुठला बिबळ्या आला? बोलले रे कुठं झाली होती? पल्ले तुला अख्खं घरभर शोधलं आम्ही. एवढं रात्री कुठे फिरायला चालली होतीस तू? हे बघ तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग. आता शपथ घातलीस म्हणून सांगते, मी पळून चालले होते. बंडू पटान 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 पटान. अगं तुझ्यासाठी 200 पोरं बघितली आणि त्यातून हा निवडलाय बघ. ह्याच्यात काय वाईट आहे? हिरो सारखा दिसतो, हिरो. हिरो टीव्हीत सारखं ते हिंडूगुंडू पिक्चर दाखवतात ना, साऊथ इंडियन पिक्चर. अगं तेच ते, त्यातल्या हिरो सारखा दिसतोय बघ. अगं चांगली 50 एकर शेती आहे, अजून काय पाहिजे? अगं भाऊजींचे 2 बियर बर असून दारूला हात लावत नाही. गुटखा खातो का बाई? नाही का आजे, चॉकलेटचे डाग असतील. लहानपणी लई लाडका होता ना, सारखा चॉकलेट खायचा. होय का ना आबा? यो काय खायचं ते खाऊ दे, पण तुला सोन्याच्या ताटात खायला घालू शकतो सुभाष.
त्याचा बाप सभापती होता. हा, आणि त्यांनी मात्र काही खायचं सोडलं नाही बघ. म्हणजे तुला खाते पिते घरात दिलंय. त्यांच्याकडं 24 तास पाणी येतं. धुण्याला बाई आहे, भांड्याला बाई आहे, फरशी पुसायला बाई आहे. मग लग्नाला बाई नाही मिळाली कधी? माझ्याच मागे का लागलाय? अगं पल्लवी, त्यांच्या घरी वायफाय आहे, ते पण फुल रेंज मध्ये. खरंच? अगं हो. मग करतील लग्न. लोक पोरीच्या लग्नासाठी पोरगा कसा हायफाय बघतात आणि तुम्ही माझ्यासाठी वायफाय बघता. अगं पण या पोरात काय वाईट आहे? थोबाड बघा याचं. मला जर याच्यासारखा मुलगा असता तर लहानपणीच घरातून हकलून दिलं असतं त्याला. मी जर याच्या बापाच्या जागी असते तर याच्या नावापुढे माझं नाव लावून दिलं नसतं. माझ्या लेकराचे हा घोडा मुके घेणार, माझ्या कुत्र्याला पण हात लावून दिलं नसतं याला. बंडू, बाटली आण. आता ह्यो काय दारू प्यायचा टाइम आहे का? दारूची नाही ग, विषाची बाटली मागितली त्यांनी. पल्लवी, तू जर एका मिनिटात लग्नाला हो नाही म्हटली ना तर तुझ्या समोर विष पिऊन टाकीन. क्या क्या खोकल्याच्या औषधाची बाटली दाखवून मला घाबरत आहे? इंग्रजी शाळेत शिकले मी. तीच चूक केली ग बाई, तुला चांगली शिकवली ते. तरी ह्यांना म्हणत होते मी पोरीच्या जातीला बाहेर शिकायला ठेवू नका म्हणून. जसं बाहेर शिकायला ठेवू शकतो ना तसं घरात बी कोंडून ठेवू शकतो. आजपासून हिचं बाहेर जाणं पण. बंडू, हिला हिच्या वरच्या खोलीत कोंडून ठेव. आता ही बाहेर जाईल ना तर थेट मांडवातच. दाद्या, चल तू. दाद्या, चल ग. ये दाद्या. चल म्हटलं ना. अरे, चल पड. दाद्या, माझी बॅग तर खालीच राहिली. मग मी काय करू? आणून दे ना. मारीन तुला मी. कारण पल्ली आहे का रूम मध्ये? आहे ना बा. खात्री केली का नीट? होय. अरे बिबड्यान जरी धरून नेली असती ना तरी परत आणून दिली असती. लक्ष ठेवा नीट. होय. अरे वाघाच्या काळजाचा आहे तुझा बाप म्हणून सांभाळली. एखादा गरीब असता तर पागल झाला असता. साधी आहे का आपली अवदसा? अरे परत तिने मनात देखील आणायला पाहिजे पळून जायचं. असं करा, तिची सगळी कागदपत्र ताब्यात घ्या. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि काय ते जन्माचा दाखला पण.
होय आबा नाही पल्लवी कशी काय तयार झाली लग्नाला? अहो घराण्याचे संस्कार, डोके घरातली पोर आहे ती, डोके घराच्या खानदानाचा इतिहास काय साधा नाही. नाही पण इतिहासात तर काय कुठे दिसत नाही डोके घराने. कसं नाही? अहो लोकमान्य टिळक म्हणाले ते, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ते डोके आम्हीच. डोके म्हणजे काय साधे वाटले का? ना मी पण तिला लय समजवली, म्हणलं ए असलं तसलं डोक्यात आणलंच ना तर ह्या बंटी भैयाची गाठ आहे. हा अहो माझा माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास होता. गप्प बसा. मी सांगितलंय तिला खानदानाच्या इज्जतीचा सवाल आहे. तिच्या आजोबाच्या फोटोवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली मी. आजी तू म्हणलीस म्हणू ना, नाही तर तुला तर माहितीये मी काय कुणाचं ऐकत नसते. अगं, आबा मी पल्लवीला सरकारी दवाखान्याकडे पाहिलं, बहुतेक पळून चालले. काय? हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. विणे, अगे विणे, विणे काय ग, सकाळी तुला आयब्रो करायला बोलवलं होतं ना? अगं येतच होते मी. कधी लग्नात बोलवलं बाण पाहायला येते का आता? आणि नेल पेंट बघ बघ तूच बघ, 2000 रुपये थोबाडावर मारले तो असला नकली माल वापरायला का? आणि ही मेहंदी बघ, ही तर लईच ग्रेट आहे, सगळ्या रेषावर रेषा. अगं याच्यापेक्षा ना कोरड्या बऱ्या असतात. अगं इथे नको ग इज्जत काढूस घरातील. हॅलो. हा हो काय टेन्शन नाही आबा, ती पार्लर मध्ये आली आहे. हा नवरदेव तर आता रुसून बसलाय, काय करायचं? अहो सुभाषराव, एवढे तेवढ्या गोष्टी कशाला रुजताय? साधी गोष्ट आहे ही, साधी गोष्ट आहे. अरे आमचं वजन बघा, या घोड्याचं वजन बघा. अहो घ्या की धकून. काय काय म्हणून धकवून घ्यायचं? मंडप बघितला? माझ्या बारशामध्ये याच्यापेक्षा मोठा मंडप होता. अहो साधा डीजे लावा म्हटलं तर म्हणाले नवरीला आवाज सहन होत नाही. साधी साधी पनीरची भाजी करा म्हटलं तर ह्यांनी वांग्या बट्ट्याची भाजी केली, का तर म्हणे आमच्या देवीला आवडते. अहो एक तरी गोष्ट तुम्ही माझ्या मनासारखी केली का? सुभाषराव, तुमची पहिली बायको तुमच्या दारूच्या व्यसनापायी पहिल्या महिन्यातच पळून गेली. आमच्या पोरीला तुमचं पहिलं लग्न झालेलं माहित नाहीये, आणि ते का तिला कळालं तर ती आत्ता लग्न मोडेल बघा. मग कसं करायचं? तिने काय करायचं दादा? असं कर, पिंटीला त्या घोड्यावर बसव, मी कार मध्ये बसतो. अरे घोडं बारकं असलं म्हणून काय झालं? माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. कसं? अरे हुडक की तिकडं असेल की बघ. जर अंगठी सापडली तरच पल्लवी तुमची. दादा आपली बाजू पडली नाही पाहिजे बघ. काय झालं दाजी, अंगठी शोधायला एवढा टाइम? पाण्यात अंगठीच नाही, काय चेष्टा लावल्या? मग अशी तुमच्या डोळ्यासमोर तर टाकली होती की अंगठी. हो गेली कुठं? आता का बाई तुमचं ध्यान तुम्हाला सापडत नाही, आमची मुलगी कशी सांभाळणार? शोधा. कुठं अंगठी? कुठं अंगठी? अरे काय तमाशा लावलाय? मी काय वेळा आहे का? तू टाकली होतीस ना, ह्यातच होती की अंगठी.
भाऊ बायकोले हुशार आहे तुमची, काळजी घ्या. खरं तर इथं जमलेल्या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावर इथं सत्कार करायचा होता, पण आमची बहीण म्हणली लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं पाहिजे, लग्नात जास्त खर्च नाही झाला पाहिजे, आणि जो काय खर्च होणार असेल त्यात तिची आठवण म्हणून गावात सगळीकडे झाडं लावली पाहिजे. टाळ्या. नाव घ्या नाव. लग्न तरी लागू दे आधी. नाही नाही, नाव तर घेतलंच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. रात्री आले घरी आणि लावली दाराची कडी. ऐका ऐका, नीट ऐका. रात्री आले घरी आणि लावली दाराची कडी. बघते तर काय काय सुभाषराव खात होती गुटक्याची पुडी. अरे वा 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 वा. टाळ्या, 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 टाळ्या. काय हे असं नाव कोणी घेतं का? मग शपथ घ्या बघू, तिथलं पुढं खाणार नाही. तदैव लग्नं सुदृढं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते त्रिगं स्मरामि. शुभमंगल सावधान. वधूनी वरा सार झाला. असं का चालवायला लागलाय? अरे दाद्या, तो नवीन आहे ना त्याच्यामुळे. धक्का मारावा लागेल वाटतं. मी मारतो धक्का. मीच धक्का मारून बघते, गरम व्हायला लागलंय. तू धक्का मारणार होय? हा सुभाषराव अजून मेलेला नाही. मारताय ना धक्का? गाडीला जड आहे, पुढे जाय ना. माझी बायको, माझी गाडी. अरे चल तू पळ, अरे चल पळ. माझी बायको, माझी गाडी. माझी गाडी, माझी गाडी. काय झालं? तुला काय ड्रायव्हर वाटलो का मी? पुढे बस. MA मराठी. आज जर आला नसतास ना तर थेट तुझ्या घरी आले असते. घरी तर तू येणारच होती ग. कोणासोबत? नवऱ्यासोबत? हनीमूनला? हा, नवऱ्यासोबत आहे ना सोबत. काय झालं?
पोरगी तुमची पळून गेली परत म्हणजे आधी पण गेली होती का? आपण कशी गेली? तुम्ही होता ना बरोबर? अहो ड्रायव्हर सोबत पळून गेली. ते मला काय माहित नाही. अहो तुमच्या भरोशावर पाठवली ती मी माझी मुलगी. अहो ड्रायव्हर सोबत बोलणार नाही माझी मुलगी. अहो आम्ही खानदानी लोक आहोत. ते मला माहित नाही. मला माझी गाडी परत पाहिजे. अहो भाडण आणली गाडी ती पण घेऊन गेली हो तुमची पोरगी. अरे देवा.